नमस्कार, मी रश्मी श्वास विकास आपल्या चॅनलवरती स्वागत करते. आज आपण चिकन सारखी लागणारी आणि अगदी पनीरलाही विसरायला भाग पडेल अशी ही आपली मक्याची भाजी. चला तर पाहूया यासाठी लागणारं साहित्य कोणतं कोणतं आहे ते. इथे मी 2 मके घेतलेले आहेत. तसेच आपण इथे 2 कांदे आहेत मोठे, ते आपण लांब चिरून घेतलेला आहे. एक मोठा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे. एक टोमॅटो पातळ चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. आपण एक बटाटा चिरून घेतलेला आहे. 2 तमालपत्र, थोडी वेलची, 2-3 आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे मी इथे. त्याच्यानंतर मी 1.5 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. 2 मोठी पळी आपण तेल घेतलेले आहे. अर्धा कांदा आणि थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे. 1 चमचा चिकन मसाला, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरती आपण मीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण हा जो कांदा आणि खोबरा आहे ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. कांदा आपण बघाल छोटा कांदा मी अर्धा भाजून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर वाटण तयार असेल कांदा खोबऱ्याचं तर तुम्ही ते वापरलात तरीही चालेल. सुरुवातीला आपण जो मका आहे त्याला आपण गोल आकारामध्ये कापून घेणार आहोत आणि आपला दीड मका जो आहे आपण तो असा गोल त्याच्या कापून घ्यायचे आहेत आणि आपण इथे अर्ध्या मक्याचे दाणे काढून घ्यायचे आहेत. आपण बघाल इथे ही भाजीचे प्रमाण आहे ते एक साधारण 5 माणसांना आरामात पुरेल अशी ही भाजी आहे. 5 ते 6 माणसं पण खाऊ शकतात. आपण बघाल इथे अशा पद्धतीने मी इथे गोल चकत्या करून घेतलेल्या आहेत मक्याच्या. कुकरमध्ये आपण पाण्यामध्ये मका तसेच आपण बटाटे जी घेतली होती ती आणि आपण मक्याचे दाणे हे असं आपण कुकरला लावायचं. इथे मी बटाटे घातलेले आहेत. आता सगळं आपला मका आणि आपले मक्यांचे दाणे वगैरे आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. नंतर आपण त्यामध्ये चवीपुरती मीठ म्हणजे साधारण 1 चमचा तरी आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि ते आपण कुकरमधून 3 शिट्या घेऊन 3 ते 4 शिट्या घ्यायच्या आहेत. आपले इथे वाटण सुद्धा वाटून तयार झालेले आहे. एका पॅन मध्ये आता आपण इथे तेल घालून घेऊया. छोटे चमचे जे आहेत ते आपण एक साधारण 2-3 चमचे आपण तेल घालून घेऊया आणि त्यामध्ये आपण जो लांब चिरलेला कांदा घेतला होता तो आपण याच्यामध्ये फ्राय करणार आहोत. इथे आपण ग्रेव्हीसाठी आता कांदा फ्राय करायला घेतो. कांदा आपला पण मस्त व्यवस्थित परतून घेऊया. कांदा थोडा शिजायला लागला की आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो आपला शिजत येईल आता. आपण पाहू शकता इथे रंगही बदललेला आणि कांदा आपला व्यवस्थित शिजून सुद्धा झालेला आहे. याच्या आपल्याला मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायचे आहे. आपण व्यवस्थित तो पहिला परतून घेणार आहोत. आपण बघाल इथे व्यवस्थित आपण तो शिजवून घेतोच पूर्णपणे. आता आपण त्याच पॅन मधून तो कांदा काढून घेतलेला आहे आणि आता त्या पॅन मध्ये आपण उरलेलं आपलं जे तेल आहे साधारण 1.5 मोठा चमचा ते आपण घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आपला जो खडा मसाला आपण घेतला होता तमालपत्र, दालचिनी आणि वेलची आपली ती आपण घालणार आहोत. 2 काळी मिरी पण मी घेतले तिथे. आपला मसाला फ्राय झाला की नंतर आपण त्याच्यामध्ये आपला जो बारीक चिरला आपण कांदा घेतला होता तो घालणार आहोत. कांदा व्यवस्थित आपण तो परतून शिजवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मात्र इथे मी मोठीच ठेवलेली आहे जेणेकरून आपला कांदा लवकर शिजला जाईल. नेहमीच आपण पनीरची वगैरे भाजी करतो पण एकदा अशा प्रकारे ही भाजी करून बघा. टेस्ट अगदी मस्त चिकन मटन सारखी लागते. इथे मी नंतर मोठा चमचा एक आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहे. ते आपण परतून घेऊया कांद्यावरती. कॉर्नच्या पण मागे सुद्धा एक भाजी आपण केली होती याच्यावरती आपल्या चॅनलवरती. ती पण नक्की एकदा बघून घ्या. त्याच्यामध्ये आपण मात्र पनीर आणि कॉर्न मिक्स केलं होतं. इथे आता मी चिकन मसाला आणि हळद घालून घेतलेली आहे आणि आपलं लाल तिखट सुद्धा.
सर्व मसाले आपण कांद्यावरती व्यवस्थित परतून घेऊया. आपण पाहू शकता आपला मसाला शिजत आलेला आहे. नंतर आपण जे तळून घेतलेला कांदा आणि टोमॅटोचं वाटण आहे ते आपण आता इथे घातलेलं आहे. ते एकदा आपण व्यवस्थित परतून घेऊया. तुम्ही घरगुती मसाला किंवा लाल मिरची पावडर घेतली तरी चालेल. लाल मिरची पावडर जर असेल तर त्याचा रंग थोडा छान येतो. आपली ग्रेव्ही आता तयार होत आलेली आहे. ग्रेव्ही आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. आपण बघाल साईडने तेल सुद्धा सुटायला लागलंय. नंतर आपण त्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण होतं ते पण घालून घेऊया. आता आपलं साईडने पण आपण बघाल तेल सुद्धा सुटणार आहे आणि नंतर त्याची जी टेस्ट आहे त्याची मस्त असा सुगंधही यायला लागलेला आहे. व्यवस्थित मग परतून घेतले. आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊया. मीठ आपण अगोदर मका शिजवताना घातलं होतं म्हणून इथे फक्त आपण या मसाला म्हणजे ग्रेव्हीवरती मीठ घातलेलं आहे थोडंसं. मसाला आपण बघू शकता आपला ग्रेव्हीचा जो आहे तो मस्तपैकी असं शिजायला लागलेला आहे. तेव्हा थोडं झाकण ठेवून एक साधारण 2-3 मिनिटं आपण पण शिजवून द्यायचं. आता आपण बघू शकता इथे की थोडासा तेलाचा वरती तवंग सुद्धा आलेला आहे. आपलं जे ग्रेव्ही आहे म्हणजे आपलं जे वाटण व्यवस्थित आपण सगळं घातलं होतं ते मस्त असं शिजून झालेलं आहे. त्याचा मस्त सुगंधही सुटलेला आहे. आता मात्र आपण ते कॉर्न जो आपण कुकरमध्ये लावून घेतलेला तो घालून घेणार आहोत. त्यामध्येच आपला बटाटा पण बघाल आपण पूर्णपणे स्मॅश झालेला आहे. बटाटा तुमचा जर शिजला नसेल तर तुम्ही हाताच्या साहाय्याने स्मॅश करून त्याच्यामध्ये घाला. पण कुकरला तुम्ही व्यवस्थित शिजवून घेतलात तर तो स्मॅश करण्याची गरजही नाहीये. उरलेलं आपलं जे साहित्य म्हणजे मक्याचे आपण दाणे आणि जो बटाटा वगैरे पाणी आहे ते पण आपण त्याच्यामध्ये आता घालून घेणार आहोत. आपण पाहाल इथे सगळं बाकीचं साहित्य सुद्धा मी इथे घालून घेतलेलं आहे. मस्त त्याला एक आता उकळी येऊन द्यायची आपल्याला. भाजी थोड्या वेळाने घट्टपणा येईल त्याला कारण आपण पूर्ण ग्रेव्ही तयार केली होती. ही अशा प्रकारे केलेली भाजी अगदी रोटी किंवा जास्तीत जास्त म्हणाल तर तुम्ही जिरा राईस सोबत नक्की एकदा ट्राय करा. कारण मी सुद्धा जिरा राईस सोबत अनेक वेळा खाते त्यामुळे ती मस्त लागते भाजी. आणि नेहमीच्या भाजीपेक्षा एक वेगळी आणि मक्याचा सीझन तर चालू आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच इथे ट्राय करून बघायला पाहिजे. आपण झाकण ठेवून 1-2 मिनिटांनी वाफ काढली आहे. वरती तेलाचं मस्त असं तरी पण आलेली आहे आणि भाजीचा सुद्धा एक सुगंध घमघमाट असा दरवळतोय. मस्त अशी आपली ही कॉर्नची भाजी तयार झाली. मित्रमैत्रिणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली तर नक्कीच शेअर आणि लाईक करा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. आणि अशा नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि फॉलो करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा नवीन रेसिपी बघायलाही मिळतील तुम्हाला ट्राय सुद्धा करता येतील. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.